काय सांगाल काल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजसाहेब भोगाले यांनी मार्केट कमिटीवरती आरोप केलेले आहेत की जे कार्तिकीच्या बाजार यात्रेच्या निमित्ताने जे बक्षीस समारंभाचे जे वाहन आहेत, गाड्या आहेत, बुलेट वगैरे स्प्लेंडर गाड्या, त्या इथले कर्मचारी वापरतात की आणखी कोण वापरतात, ते शेतकऱ्यांना द्यायचं काय झालं? तसेच जो निविदा प्रक्रिया होती ते रद्द केलेले आहेत, जाणून बुजून रद्द केलेले आहेत, असे त्यांच्यावर काही आरोप आहेत. काय सांगाल याबद्दल? बरं का, ही कृषी उत्पन्न बाजाराचा संचालक मी भगवान नामदेव पाटील बोलतोय. ज्यावेळा आम्ही निवडून आलो या ठिकाणी, निवडणूक झाल्यानंतर 18 संचालक या ठिकाणी निवडून आले. निवडून आल्यानंतर ज्यावेळा आमची पहिली मिटिंग झाली, इथं मिटिंग झाली की ती 18/5/2023ला 23ला संचालक म्हणून आम्ही सगळेजण इथं आलो आणि इथं आम्ही ठरवलं की राजकारण बाजूला ठेवायचं. ही सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक नाडी आहे, शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, सर्वांचीच आहे. तर इथं कुठल्याही प्रकारचं आपण राजकारण आणायचं नाही आणि राजकारण विरहित या ठिकाणी आपण काम करायचं. त्या पद्धतीने हुबाल्याने सुद्धा या ठिकाणी सुरुवातीच्या काळात कुठल्याही प्रकारे तक्रार केली नाहीत, कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत. परंतु ज्या वेळेला आम्ही 18/5/23ला इथं आलो आणि हुबाले साहेब म्हणतात की 20/5/2024ला आम्ही इथं आलो, त्यांच्या अगोदर आम्ही 1 वर्ष काही वशन इथं आलो का? काय तर चुकीच्या बातम्या सांगतायत, खोटं बोलतायत ते, आणि स्वतःला कसं आपल्याला जागृत व्हावं एवढं त्यांचा तो विषय आहे. कालचं तुम्ही आता म्हणलं की टेंडर प्रक्रियेमध्ये बोलायचं म्हटलं तर टेंडर प्रक्रिया ही कालच्या 31 तारखेच्या हजरच नव्हते मिटिंगला. हजर नसणाऱ्या माणसानं काय माहिती द्यायची? तर चुकीची माहिती ते देत आहेत, सभापतीवर बिनबुडाचे आरोप करतायत आणि खोटं नाटक बोलून लोकांची दिशाभूल करतायत. पण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर बाजार समिती आज पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये चर्चेत येत आहे. हो, याच्यावर काय उपाययोजना नाहीत का? किंवा तुम्ही हे वारंवार जर गैरहजर राहत असतील तर असं तुमच्याकडे कोणता ठराव नाही का? सदस्य जर वारंवार गैरहजर राहत असेल तर त्याविषयी काय नाही? कसं आहे, सदस्य जर वारंवार गैरहजर, कसा सलग 2-3 मिटिंगला जर तो गैरहजर असेल तर त्याला संचालक मंडळातून बाजूला पण जाऊ शकतो. पण ते तसं करत नाहीत. 1 मिटिंगला यायचं, 2 मिटिंगला गैरहजर यायचं, अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं काय करायचं, एक चिटुरी का हातात आणायची आणि फक्त तक्रारीचा कागद द्यायचा. त्यांच्याकडे कामाचं कुठलं मार्केट किंवा व्हिजन सांगायचं या कुठल्याही त्यांच्याकडे भानगड नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस टेंडर प्रक्रिया राबवली जाते त्यावेळेस तुमच्या मर्जीतल्याच लोकांना ते टेंडर दिले जातात. नाही, ही त्यांची चुकीच आहे. कसं आहे, टेंडर प्रक्रिया ही तर सभापती असतील, उपसभापती असतील, अगर संचालक असेल, ह्यांना टेंडर कधी मिळत नाही. कारण ते टेंडर बहादूर आहेत. कारण त्यांचं प्रक्रिया सगळी टेंडरवर चालते. सगळे त्यांना टेंडर काय आहे, काय भानगडी आहे, तिथे किती टक्केवारी असते त्यांना माहीत आहे. पण आमचे सभापती कुठल्या टेंडर बहादूर नाहीत. कुठलं काम घ्यावं ही त्यांची भूमिका नसते. फक्त लोकांची इथं कामं झाली पाहिजेत एवढीच त्यांची भूमिका असते. आणि तुम्ही आता मगाशी मला एक प्रश्न उपस्थित केला, ती बक्षिसांच्या बाबतीमध्ये. आता ती बक्षिसं जी लावलेली होती, ती बक्षीस जिल्हा परिषदेची आचारसंहिता असल्यामुळं त्या लोकांना आम्हाला बक्षिसं देता आली नाहीत. उद्या शुक्रवारी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम येत आहेत, त्यांच्या हस्ते त्या बक्षिसाचं वितरण आम्ही करणार आहे परवा दिवशी शुक्रवारी. जो वेब ब्रिजचा विषय होता तो जाणून बुजून त्याची जी निविदा आहे ते रद्द करण्यात आलेले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना ते निविदा मिळाली असती किंवा टेंडर मिळालं असतं, आमच्या कार्यकर्त्यांना मिळेल या पाहुणेनं ते रद्द करण्यात नाही. ती टेंडर प्रक्रिया आहे, तिथं काय जागेची थोडी अडचण आहे. तिथे जिओ टॅगिंग होत असते आणि ती जागेची थोडी अडचण असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या थोडी अडचण आली म्हणून ते रद्द केलेलं नाही. ते टेंडर आम्ही पुन्हा घेणारच आहे ते, परंतु ती जागेची थोडी अडचण असेल, तांत्रिकदृष्ट्या ज्या अडचणी आहेत त्याला हे की देण्यासाठी ते ठेवलेलं आहे. त्याचा काय विषय नाही की ते रद्दच करायचं. आणि ह्यांच्या कार्यकर्त्याचा विषय नाही. ही टेंडर असते, कुणाला मिळतो तो पुढचा विषय आहे. ती काय संचालक ह्यांना टेंडर मिळत नसते कुणाला. ही टेंडरनं जो कोण मिळेल त्याला ते टेंडर मिळणार आहे. आणि ह्यांचं मत काय, माझ्या संचालकाला, माझ्या कार्यकर्त्याला टेंडर मिळतं असं नसते. ही प्रोसेस, ही स्पर्धा आहे ना. शेवटी स्पर्धेत कुणाला मिळेल त्याला मिळेल ना. त्यामुळे त्यांच्यासाठी ते रद्द केलेलं नाही. तांत्रिकदृष्ट्या ज्या काही अडचणी आहेत त्यासाठी ते 2 दिवस स्थगित ठेवलेलं आहे. त्याचे आम्ही परत ओपनिंग करणारच आहे, त्याचा काय विषय. त्यांचं असं मत होतं की तुम्ही म्हणजे पेपरमधनं बातम्या तुम्ही प्रसिद्ध केलेल्या, एप्रिलमध्ये तुमचं काम चालू आहे. आता एप्रिल सगळा संपला तर तुम्ही हे एप्रिल फोन केला असं ते म्हणताय. नाही, ते चुकीचं त्यांचं बोलतायत. त्यांचं मत काय, हे टेंडर ओपन लगेच जावं, पण जर अडचणी येत असतील तर ते स्थगित ठेवलं पाहिजे की नाही 2 दिवस. त्याच्यानंतर ते आम्ही ओपन करणारच ना. ते अडचण तांत्रिकदृष्ट्या काय, आता इथं रोड आहे,
या रोडवरच ते येते. ते रोडला सारून सगळ्या संचालकाचं मत आहे की ते रोडला सारून झालं पाहिजे. असं 2 वेळा घडले, मग असं 2 वेळा पण तांत्रिक अडचण आहे. नाही नाही नाही, असं ना 2 वेळा नाही घडलेलं. ते काय चुकीचा आरोप करतायत, लोकांची दिशाभूल करतायत, शेतकऱ्याला चुकीच्या बातम्या देत आहेत आणि ही पद्धत आहे त्यांची फक्त. प्रत्येक वेळी असं घडतं की जे पाठीमागचे आरोप आहेत ते आरोप तसेच राहतात आणि नव्याने पुन्हा आरोप केले जातात. का त्यांचा ते उद्योगच आहे. ते कधी जो माणूस मिटिंगला येत नाही तो ह्या ठिकाणी किती वेळ देणार आहे मार्केट कमिटीला? त्यांनी सांगावं की 2 वर्षामध्ये, या 3 वर्ष झाली आता जवळजवळ 3 वर्षामुळे या मार्केट कमिटीचे 10 मिनिटं मी वेळ दिलाय. आमचं सभापती संतोष भाऊ हे 24 तास या मार्केट कमिटीमध्ये पडून असतात. आता वेगवेगळी कामं मंजूर करून आणणं, सांगलीला जाणं, पुण्याला जाणं, तुम्ही 10 मिनिटं मार्केट कमिटीला वेळ देत नाही आणि तुम्ही मात्र आरोप करायला मात्र पुढे सरसावताय, तर ते चुकीचं आहे. विषय कसा झालाय, काल जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये ते थोडं कसं आहे, जे निवडणुकीमध्ये जे पराजय असतो, एक येणारा एक पडणार आहे. त्या निवडणुकीत त्यांचा पराजय झाला आणि त्यामुळे त्यांनी ती बाजू सोडली आणि आता संतोष पुजारीच्या विरोधात जरा इथं आवाज उठवायला चालू केले. संतोष पुजारी तुमच्या विरोधात उभा नव्हता, तुमच्या विरोधात विनायक मासाळ उभा होता. त्या विनायक मासाच्या बाबतीत बोला ना. तुम्हाला लय शेतकऱ्याचा कळवळाला येतोय. परवा त्या झऱ्यामध्ये एक टेंबूच्या पाईपमध्ये एका शेतकऱ्यानं पाईप घातले असेल, काय ते चुकलं नाही शेतकऱ्याचं, त्याच्यावर तुम्ही तक्रार करताय. म्हणजे शेतकऱ्याचा कळवळा तुम्हाला किती आहे, फक्त ते दाखवायचं आहे फक्त, दुसरं काय नाही. त्या शेतकरी बिचारानं घातले असेल पाईप, त्याच्यावर तुम्ही लगेच तक्रार करायची, पोलीस केस करायची. काय तुमचा संबंध तिथं केस करायचा शेतकऱ्यावर आणि शेतकऱ्याची बाजू घेऊन बोलताय? काय तुम्ही शेतकऱ्याचं कुठलं हित तिथं साधलं तेवढं तुम्ही इथून सांगावं. नाहीतर जनतेच्या समोर प्रेस कॉन्फरन्स आम्हाला तिथं बोलून घ्या आणि तुम्ही सांगा मार्केट कमिटीबद्दल मी पुण्याला 1-2दा कामासाठी गेलो, मी सांगलीला गेलो, तुम्हाला 10 मिनिटं सुद्धा वेळ नाही द्यायला. आता परवा आमची अभ्यास दौरा निघाला होता. मी स्वतः त्यांना म्हणलं, इथं आलते ते उबाल साहेब, चला म्हणलं अभ्यास दौरा जा. अहो भगवानराव म्हणले मला 10 मिनिटं सुद्धा वेळ मिळत नाही. एवढे ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि फक्त मार्केट कमिटी तक्रारीपुरतं त्यांनी गृहीत धरलेले आहे. आता त्या पाईपलाईन मध्ये पाईप टाकली म्हणताय, मग त्या टेंबूच्या पाईपलाईनला अटॅचमध्ये होते का ते चोरून घ्यायचे? नाही ना, अहो शेतकऱ्यांनी टाकले असेल हो. त्याच्या मेरीच्या संदर्भात टाकली होती का टेंबूच्या पाईपलाईनसाठी टाकली? टेंबूची चार होती, त्या चारात पाईप टाकले असेल त्यानं शेतकऱ्यांना. काय त्याला एवढं काय, टेंबूचा तर काय तोटा झाला? काय सुद्धा तोटा नाही. अहो एका पाणी तिकडे मिळालं झालं. एवढं जिल्हा परिषदेपासून बरं का आमच्या पश्चिम भागामध्ये बरेच लोक पाण्यापासून वंचित लोक आहेत. अधिकाऱ्याला बोलायचं, सगळ्याला त्रास द्यायचा, अशा प्रकार चालू आहेत नाही राजकारण. काय कोण देत असेल ते त्याला माहिती, जनतेला माहितीच आहे की मीच कशाला सांगायला पाहिजे. तुम्ही जो आता निवडणुकीचा मुद्दा जो घेतला होता, असं सांगितलं की निवडणूक मी उभा राहिलो, जरी हारलो तरी दुसऱ्या दिवसांपासून मी लोकांच्या कामासाठी मैदानात आहे. हे आरोपांना उत्तर देण्याच्या ऐवजी मी निवडणुकीत का हारलो, मला कसं हारवलं गेलं याच्यावरच वारंवार बोलतात. मी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं जातं. कोणी उत्तर दिलं जात नाही तुमच्याकडून. नाही ना, तुम्ही हारला तुमच्या नशिबानं. तुमचं काय काम आहे, कामात तुम्हाला जनतेने निवडून दिलं नाही म्हणजे तुमचं काम किती आहे ते दिसून आलं ना. मग आता तुम्ही ते त्यांना सोडलंय आणि तुम्ही मार्केट कमिटी मागे लागलाय. पण मार्केट कमिटी तुम्ही त्यात संचालक तुम्ही आहेच नाहीत. उलट तुम्ही आम्हाला एखादं सांगायला पाहिजे की हे विकासाचं आपण काम करूया, ते करूया. ते कधीच काय बोलत नाही. संचालक मंडळामध्ये एखादा ठराव जर आम्ही जर घ्यायचा म्हटला तर ते 1-2-3 विरोधात बोलते. ती सगळी 15-16 संचालक नाही, एक मतानं आम्ही ठराव घेत असतो. कायमस्वरूपी ते तुमच्यावर आरोप करतात, प्रत्येक वेळी करतात. आता त्यांना तुम्ही काय सांगाल? काय नाही, त्यांनी सुधारावं. त्यांना एवढंच मी सांगतो की त्यांनी सुधारावं, चांगल्या गोष्टीला प्राधान्य द्यावं, वाईट गोष्टीपासून बाजूला. कारण माणूस मळका असावा समाजामध्ये. माणूस मळका असला तर चालेल, पण तो माणूस जळका नसावा या मताचा मी. आज या मार्केटमध्ये किती काम करायचे? आज राज्यामध्ये किती मार्केट कमिटी आहेत? 305 मार्केट टोटल आहेत. त्यात आटपाडी तालुक्याचा मार्केट कमिटीचा आज जवळजवळ 22वा नंबर आलाय. तुम्हाला त्याचा अभिमान पाहिजे का नको आहे? पाहिजे, तुम्हाला अभिमान पाहिजे. आणि कोल्हापूर विभागामध्ये ही मार्केटिंग पहिली प्रथम क्रमांक आहे 24-25ला. तुम्ही त्याचं कधी सांगितलं काय ही मार्केट कमिटी पहिली आली, राज्यात 22 आली? त्याचं तुम्हाला त्याचं चांगलपणा वाटत नाही का? फक्त तक्रार, फक्त का चुकीच्या पद्धतीने तक्रार करायची आणि प्रकाशात यायची, एवढंच तुम्हाला माहिती आहे. आता त्यांनी सांगितले की सभापती ज्यावेळी निवडून आले, तुमच्याकडे सत्ता आली, त्याच्या अगोदर मी प्रस्ताव ज्यांनी पाठवले त्यांचं नाव न घेता तुम्ही यांचं नाव घेता की मार्केट कमिटी? नाही, असं आम्ही म्हणत नाही की ही मार्केट कमिटी कैलासवासी बाबासाहेब देशमुख यांनी ही मार्केट कमिटी स्थापन केलेली आहे. या गोष्टी जवळजवळ मला वाटतं 1972ला या मार्केट कमिटीची स्थापना झालेली आहे.
आणि तेव्हापासून त्यांनीही काम केलंय. काय काळ प्रशासक होता त्यांनीही काम केलं. असं नाही की म्हणत आम्ही काल आलो हे सगळं आम्हीच केलं. त्यांचंही श्रेय आहे. त्यांच्या श्रेयात आमची भर आहे. म्हणून ही मार्केट कमिटीचा ब वर्गात न वर्गात आलेला आहे असं आम्ही म्हणत नाही. बाबासाहेब देशमुखांना हे केलेलं मंदिर आहे. ह्या मंदिरा पुजारी म्हणून आम्ही निवडून आलो. इथली सेवा करायला आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे. आज ह्या मंदिराची जर तुम्ही विटंबना करत असाल तर ह्याच्यासारखं वाईट काय नाही, असं माझं मत आहे. की तर आपण काय आपण ताम्रपट लिहून आलो नाही की तो आपण सत्तांतर आहे. 2 वर्षांना कोण येईल, पुढचा संचालक कोण येईल काय नाही, तो भाग पुढचा आहे ना. सत्ता काय हा ताम्रपट नसतो. 5 वर्षांत त्याचा बदल होत असतो. जो कामाचा असतो तो पुन्हा येत असतो. जो कामाचा नसतो नुसता टीकाच करत असतो त्या पुन्हा ह्या मंदिरात तो कधीच येत नसतो. मला एवढंच मांडायचं आहे की हुबाला साहेबाला माझी विनंती आहे, हुबाल साहेब तुम्ही चांगलं कामं करा, माणसं तुमच्या मागं राहतील. तुम्ही आज मार्केट कमिटीमध्ये संचालक आहे, 18 जण आपण या ठिकाणी संचालक आहे. या सगळ्यांना तुम्ही मदत करा, साथ द्या, वेळ द्या, थोडा अनेक कामं करूया. आणि ही मार्केट कमिटी आज राज्यात 22वी आहे. ही टॉप 10 मध्ये कशी येईल यासाठी तुम्ही सगळं संचालकाबरोबर राहून तुम्ही मदत करावी आणि ही मार्केट कमिटी राज्यात पहिल्यानं एवढी त्यांना माझी शेवटची विनंती आहे.